प्रभाग क्रमांक 12 मधील भाजपच्या उमेदवारांना मतदारांचा मिळतोय उदंड प्रतिसाद। पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 12 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माजी नगरसेवक प्रवीण भालेकर, शांताराम बापू भालेकर, सौ शीतल धनंजय वर्णेकर, सौ शिवानी दादासाहेब नरळे यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचारात आघाडी घेतली आहे। यावेळी मतदारांच्या गाठीभेटी घेत असताना त्यांचे मतदारांकडून उत्साहात स्वागत करण्यात येत आहे। तसेच चारही उमेदवारांना मतदारांकडून उदंड असा प्रतिसादही मिळत आहे। प्रभाग क्रमांक 12 मधील समस्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे चारही उमेदवारांनी सांगत महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक या मतदारांच्या ज्या समस्या आहेत त्या समजून घेत त्यांच्याशी संवाद देखील साधला आहे। भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक 12 मधील या चारही अधिकृत उमेदवारांच्या प्रचार रॅलीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण दातखेळे यांनी। पाहुयात। नमस्कार, मी लक्ष्मण। आपण पाहतायत आपला आवाज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे। खरं तर काल 2 तारखेला अर्ज माघारी घेण्याचा दिवस होता आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आता निवडणुकीची धामधूम आपल्याला संपूर्ण शहरामध्ये पाहायला मिळते। याच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सगळ्यात महत्त्वाचा प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 12 आणि याच प्रभाग क्रमांक 12 मधून भारतीय जनता पक्षाचे जे चारही उमेदवार आहेत ते या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करतात। आपण पाहू शकतो की या ठिकाणी माझ्या समवेत या प्रभाग क्रमांक 12 मधील भारतीय जनता पक्षाच्या पॅनलचे पॅनल प्रमुख माननीय प्रवीणजी भालेकर आहेत, त्याचप्रमाणे शांतारामजी भालेकर सर आहेत, वर्णेकरताई आहेत, नरळेताई आहेत। हे चौघही उमेदवार आहेत। मी पहिल्यांदा प्रवीण दादांकडे जाईल की कशा पद्धतीने या ठिकाणी तुमचा प्रचार प्रसार सुरू आहे आणि लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय। कालच उमेदवारी अर्ज मागे घ्यायची मुदत संपलेली आहे आणि कालपासून आम्ही प्रचाराला सुरुवात केली। तशी गेली 15-20 दिवसापासून आम्ही प्रचाराला सुरुवात केली। एक लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्या प्रभागामध्ये आम्हाला भेटत आहे आणि एक चांगल्या पद्धतीचं वातावरण प्रभागामध्ये आहे। खरं तर याच्या आधी तुम्ही 2017ला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक येथूनच लढलेला होतात, विजय झालेला होतात। दुसऱ्यांदा आता तुम्ही निवडणुकीला सामोरे जातायत। कशा पद्धतीचा तुमचा विश्वास आहे आणि काय विकासाचे विजन तुम्ही घेऊन लोकांसमोर जाताय? 2017 साली सुद्धा मी निवडणूक लढवली होती, परंतु काही गोष्टी सत्तेत नसल्यामुळे कामं करायला अडचणी आल्या। परंतु भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार यांनी 2015 साली मला या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्वीकृत सदस्य म्हणून संधी दिली आणि ती संधी देत असताना मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामे करण्याचा प्रयत्न केला। परंतु स्वीकृत सदस्याला एक ठराविक मर्यादा असतात, त्याच्यामुळे त्या काळामध्ये थोडीफार कामं करता आली। पण ज्यावेळेस 2017ला मी नगरसेवक झालो त्यावेळेला मी या भागामध्ये अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला। मग रस्ते असतील, स्टॉर्म वॉटर असतील, ड्रेनेज असतील किंवा बाकीचे आपल्या तळवडे गावामध्ये आमच्या भैरवनाथाची कमानीचं काम सर्वात पहिलं निवडून आल्यानंतर नाथ साहेबांच्या नावाने ती कमान उभारण्याचं काम आम्ही केलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्या तळवडे गावामध्ये जे 65 एकर गायरान होतं ते महापालिके MIDC कडनं महापालिकेकडे हस्तांतर करण्याचं काम सुद्धा त्या काळात आपण केलेलं आहे। त्याच्यानंतर त्या भागामध्ये बायोडायव्हर्सिटीचा प्रकल्प आता जो साकारला जातोय, जो आपल्या युतीच्या माध्यमातून त्या महेशदादा आणि त्यांच्या माध्यमातून आपण तो बायोडायव्हर्सिटी प्रकल्प त्या ठिकाणी आता साकारला जातोय, त्याच्यामध्ये सुद्धा आमचं खूप मोठं श्रेय आहे। त्याच्यानंतर आपल्या दिवा आळंदी रस्त्यावरती जी आता मोठी कमान होती संत तुकाराम महाराजांची, ती कमान ज्यावेळेस मी स्टँडिंगला होतो त्यावेळेस ते कमानीसाठी आपण कमान करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे, परंतु काही अडचणीमुळे ती आता थांबलेली आहे। पण नक्कीच आता पिंपरी चिंचवडमध्ये आता भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आहे आणि थोड्याच दिवसामध्ये ती कमान सुद्धा आपण चांगल्या पद्धतीची कमान त्या ठिकाणी एक आपल्या वारकऱ्यांचं एक वैभव ठरल।
तर अब की बार सो पार असा नारा दिला गेलेला आहे. राज्यात आणि देशामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. 17 मध्ये सुद्धा भाजपाची या ठिकाणी पालिकेवर सत्ता होती. आता काय विश्वास वाटतो, पुन्हा भाजपाची सत्ता येईल की काय? नाही, आज जर पाहिलं आपण तर केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रात सत्ता आहे. राज्यात आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमाखाली भाजपची सत्ता आहे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 100% भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. कारण त्याचं कारण असं आहे की आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये महेश दादा यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक या ठिकाणी प्रकल्प आलेले आहे. मग पुणे ते निगडी मेट्रो असेल किंवा संविधान भवन असेल किंवा आपले आयुक्तालय असेल, कोर्ट असेल किंवा आपला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळ्याचं एक सगळ्यात देशात सर्वात उंच पुतळा आणि हे सर्वात मोठं काम दादांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला झालेलं आहे. त्याच्यामुळं आणि दुसरी महत्वाचा विषय असा आहे की भामा आसखेडचं पाणी तो सुद्धा प्रकल्प भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी लवकरच आपल्याला 24 तास पाणी 100% भेटणार आहे. आणि महत्वाचा विषय आमच्याकडे तो महत्वाचा विषय आता 16 तारखेला निकाल आहे. निकालाचा काय विश्वास वाटतोय? नाही, आज हे जर पब्लिकचं जर वातावरण पाहिलं ना, आता मी फिरतोय, आम्ही म्हणजे 10-15 दिवस झाला आम्ही चौघं फिरतोय, पण चित्र बदललेलं आहे आणि पूर्ण कमळमय झालेलं आहे. आणि आम्हाला विश्वास आहे लोकांकडे पाहिल्यानंतर आहे ना, लोकच बोलतात, काय अडचण नाही, 100% भारतीय जनता पार्टीची सत्ता परत एकदा आम्ही 4 नगरसेवक या ठिकाणी आहे ना 100% निवडून येणार आहे. आम्हाला आत्मविश्वास आहे. माझ्यासोबत शीतलताई वर्णेकर सुद्धा आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलणार आहे. ताई, पहिलं आपला आवाजमध्ये मनापासून स्वागत आहे, तुम्हाला शुभेच्छा पण आहेत. जनतेमध्ये जात आहेत, महिलांना भेटतायत, ज्येष्ठांना भेटतायत, मतदारांना भेटतायत, कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आहे, काय सांगाल? नाही, जनतेमध्ये गेल्यावर जनतेचा खूप छान रिस्पॉन्स आहे माझ्यासाठी आणि त्यापेक्षा ज्येष्ठांचा आणि श्रेष्ठांचा हा आशीर्वाद माझ्या मागे खूप आहे. ज्यावेळेस मी जनतेमध्ये जाते त्यावेळेस ज्येष्ठांमध्ये मी त्यांची एक लेक म्हणूनच जाते आणि महिला मंडळामध्ये गेल्यावर त्यांची एक मैत्रीण म्हणून जाते. तर त्या खूप मोठ्या प्रमाणात माझ्या पाठीमागे आहेत, त्यांची खूप मोठ्या प्रमाणात साथ माझ्याबरोबर आहे आणि असा विश्वास आहे की नाही, ह्या महिला आणि हे ज्येष्ठ माझ्याबरोबर आहेत तर आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलू ही मला अशी एक खात्री एक आहे की आम्ही चौघही मिळून ह्या महिला आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादाने कमळ हे फुलूच, असं आमची एक खात्री आहे माझी अशी. काय कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जातायत की या मुद्द्यांवरती तुम्ही निवडणूक लढवताय? मी आता सध्या फक्त मुलांचं शिक्षण, मुलांना जे सर्व्हिस किंवा जॉब नाहीये त्या गोष्टीवर, ज्येष्ठांचे दवाखाना किंवा त्यांचं हॉस्पिटलचं काम आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की जे गोरगरीब बाहेरून आलेले आहेत त्या गोरगरिबांसाठी किंवा त्या लोकांसाठी काहीतरी करायचं, हे माझे मुद्दे जास्त मोठे आहेत. कारण नगरसेवक झालो किंवा एक आपण पद मिळालं तर आपल्याला ह्या गोष्टी करायच्याच असतात की रस्ते करायचे, नाले नीट करायचे, लाईटी द्यायच्या, पाणी द्यायचं, हे नगरसेवकाचं कामच असतं. पण बाहेरून आलेल्या मुलांना शिक्षण देणं, त्यांचं आरोग्य सांभाळणं, त्यांना वाईट गोष्टींपासून दूर ठेवणं, ह्या गोष्टी आपल्या महत्वाच्या असतात. आणि शक्यतो ही गोष्ट कोण लवकर करत नाही की हा नाही बाबा चाललंय, तुम्ही आलायत, आम्ही पण बाहेरून आलोय, तुम्ही जसे राहता तसे राहा. पण मला असं वाटतं की नाही, ह्यांच्याकडे कोणीतरी लक्ष दिलं पाहिजे आणि तेच आमच्या वर्णेकर फॅमिलीची एक मोठी हे की नाही, आम्हाला हे केलंच पाहिजे की बाहेरून आलेल्या मुलांसाठी, बाहेरून आलेल्या परिवारांसाठी काहीतरी करणं हे आमची सगळ्यात मोठी जबाबदारी समजतो आम्ही असं. खर तर राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांच्या तुम्ही लाडक्या बहीण म्हणून गणल्या जातायत. काय विश्वास दिलाय आणि काय नेतृत्वाकडे पाहून तुम्ही सांगू शकता आणि विजयाचा विश्वास काय? नाही, देवाभाऊंचं नेतृत्व हे खूप छान आहे, महिलांसाठी तर खूपच छान आहे. त्याचबरोबर आपल्या प्रभागाचे सगळ्यात महत्वाचे आपले माननीय आमदार महेशदादा लांडगे ह्यांचा खूप आमच्या बहिणींसाठीचा खूप मोठा सपोर्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही बहिणी खूप सुरक्षित आहोत दोघांमुळेच. त्याच्यामुळे आम्ही बहिणी त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांचा कृपा आशीर्वाद हा आमच्या बरोबर कायम राहावत आणि त्यांनी अशाच मोठ्या मोठ्या पदावर जावं आणि आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे राहावं, हीच आमची एक अशी अपेक्षा आहे की नाही, दोघं मिळून आमच्या बहिणींना चांगल्या प्रकारे हे समजून घेतायत. माझ्यासोबत शिवानीताई नरळे आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. ताई, पहिलं आपलं मनापासून स्वागत आहे. प्रचाराचा शुभारंभ करतायत, कसा दिवस आजचा राहिलाय आणि काय उत्साह आहे?
खूप छान वाटतंय मला, म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये उमेदवारी भेटलेली आहे. माझे सासरे सुखदेव अप्पा नरडे यांनी जवळजवळ 30 वर्ष झाले समाजसेवा आणि राजकारणामध्ये त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत. आणि माझे मिस्टर हे जवळजवळ 10 वर्षापासून राजकारणामध्ये आहेत. त्यांनी पण खूप म्हणजे महिलांचे प्रश्न असतात किंवा यंग जनरेशन किंवा वृद्धांचे प्रश्न असतात, त्यांनी पण बऱ्याच सोडवलेले आहेत. जर सत्ता नसतानाच आम्ही एवढे सगळे कामं करू शकतो, तर मला 100% गॅरंटी की आम्ही सत्ता असताना त्याच्यातनं खूप चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तेवढा आम्हाला छान सपोर्ट पण भेटलेला आहे. आमच्या माय भगिनी मागे उभ्या आहेत, त्यांनी पण आम्हाला खूप पाठिंबा दिलेला आहे. आणि त्यांची प्रत्येक कामं ही आमच्यासाठी आमची जबाबदारी मानतो आम्ही चौघजण सुद्धा. आणि नक्कीच येत्या इलेक्शन नंतर आम्ही चौघजण पण निवडून आल्यानंतर रुपीनगरचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. विकासाचे धन्यवाद. कोणते मुद्दे आहेत? विकासाचे म्हणजे आमच्या महिलांच्या दृष्टीने पण आम्हाला महिलांसाठी लघु उद्योग सुरू करायचा आहे. अंगणवाडी सुरू करायची आहे. तर लघु उद्योगामध्ये म्हणजे महिलांना पण त्यांचे घर सांभाळून, मुलंबाळं सांभाळून पण त्यांना काहीतरी त्याच्यातनं 4 पैसे भेटले पाहिजे. त्या कुठल्याही म्हणजे मिस्टरांना त्यांच्या पतींच्या जीवावरती राहायला नाही पाहिजे. त्यांनी स्वतः 4 पैसे कमवले पाहिजे आणि त्यांनी स्वतः स्वावलंबी बनलं पाहिजे. हे आमचं मेन उद्देश असणार आहे. तर उमेदवार शांतारामजी भालेकर सर सुद्धा माझ्यासोबत आहे. त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. पहिलं तर आपला आवाजमध्ये मनापासून स्वागत आहे. प्रचाराचा शुभारंभ करतायत, काय विश्वास आहे? आपल्या आवाजचं मी मनापासून आपलं हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी या उपस्थित झाल्याबद्दल मनापासून आपलं कौतुक करतो. खरं तर 1997 साली तळवडं हे गाव महापालिकेमध्ये समाविष्ट झालं. 1998 साली या ठिकाणी त्या तत्कालीन आयुक्त प्रवीणसिंह परदेशी ट्री प्लांटेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आले आणि त्यावेळेला ट्री प्लांटेशन करत असताना महापौर आदरणीय मधुकरजी पवळे होते, दिवंगत महापौर. आणि खरं तर या ठिकाणी स्मशानभूमीचा खूप मोठा प्रश्न होता आणि तो प्रश्न या ठिकाणी मार्गी लागावा म्हणून मी आदरणीय दिवंगत महापौर मधुकर पवळेंना विनंती केली. पण मधुकर पवळेंनी मला सांगितलं, शांताराम बापू तू चांगला समाजामध्ये काम करतो, चांगला कार्यकर्ता आहे, तू डायरेक्ट प्रवीणसिंह परदेशीला भेटायचं, महापौराला तुला सांगण्याची गरज नाही. त्यावेळी मी प्रवीणसिंह परदेशी साहेबांना सांगितलं. प्रवीणसिंह परदेशींनी त्यावेळेला स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता सुद्धा नव्हता, उघड्यावर आम्ही अंत्यविधी करत होतो. वाडेकर साहेब सिटी इंजिनियर होते, इमिजिएट बोलवलं आणि प्रशासनाची ताकद काय असते ती त्यावेळेला डायरेक्ट ऑर्डर दिली. कुठल्याही प्रकारचं टेंडर नाही, कुठली ऑर्डर नाही, परंतु रस्ता बनवायला लावला. आणि खरं तर मी आता मध्ये याचा उल्लेख केला ट्री प्लांटेशनचा, वृक्ष लागवडीचा. त्यावेळेला वृक्ष लागवड झाल्यानंतर तिथं खऱ्या अर्थानं आमचा डिअर सफारी पार्क करण्याचा माणूस होता. परंतु कालांतराने काय झालं, 2002 साली आमचं बॅडलक म्हणावं लागेल, ही रेड झोनची टांगती तवलावर आमच्या बोखंडी आली आणि 2004ला गॅझेट निर्माण झालं. आणि खरं तर इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला रेड झोनच्या माध्यमातून अडचणी येऊ लागल्या. मग अलीकडल्या काळामध्ये खऱ्या अर्थानं खरं तर भोसरी विधानसभेचे दमदार आणि कर्तृत्व संपन्न आमदार आदरणीय महेशदादा लांडगेंनी त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करत, खऱ्या अर्थानं तुम्ही देवाभाऊंचा मध्ये उल्लेख केला, देवाभाऊंच्या पाठीमागे लागून इथं बायोडायव्हर्सिटी पार्क करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आणि खरं तर आमचे विरोधक तिथं बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये आम्ही असं करू, हसण्यासारखी गोष्ट आहे हो, हसण्यासारखी गोष्ट आहे अक्षरशः. आमदार मोठा की नगरसेवक मोठा, खऱ्या अर्थानं हा कार्यक्षम आमदार, ज्या आमदारानं इथं पिंपरी चिंचवडमध्ये खऱ्या अर्थानं आंध्रा पाण्याचा प्रकल्प असेल तळवड्यापासून चरोलीपर्यंत ते केलं. परत त्याचप्रमाणे वेस्ट एनर्जी 450 कोटी रुपयाचा केला. आज अधिकाऱ्यांना कळलंय महेश लांडगेंची ताकद काय, महेश लांडगे काय. महेश लांडगे म्हणजे चालतं बोलतो ऑफिस आहे. महेश लांडगेंना फोन केला, महेश लांडगे म्हणतात बापू ये, आमच्या अण्णाला रमेश शेटला म्हणतात गाडीत बसा, 5 मिनिटात काम करतात आणि गाडीतून उतरवतात. असं हे चालतं बोलता ऑफिस असलेले महेश लांडगे. बापू, खरं तर मुद्दे अनेक आहेत, तुम्हालाही प्रचाराच्या निमित्तानं बाहेर पडायचंय, जनतेला भेटायचं आहे. कोणते व्हिजन घेऊन तुम्ही आता या निवडणुकीला सामोरे जाता? मी खऱ्या अर्थानं 2007 सालापासून 17 सालापर्यंत नगरसेवक होतो. महापालिकेत गेल्यानंतर अनेक लाभार्थी योजना होत्या. 4-4 ट्रक बनवून इथं विद्यार्थ्यांना मुला मुलींना सायकली वाटप केल्या. 4-4 ट्रक भरून आम्ही शिवणयंत्र वाटप केले. मला वाटतं अगदी हजारो बचत गट असतील, त्या बचत गटांना खऱ्या अर्थानं आम्ही अनुदान देण्याचं काम केलं. मी स्वतः एक महासंघाची स्त्री शक्ती महासंघाची निर्मिती केली. महासंघाच्या माध्यमातून आज 50,000 ते 1 लाख रुपये कर्ज देण्याचं काम करतो. सातत्यानं या जनतेचा आशीर्वाद, जनतेचा या माय भगिनींचा आशीर्वाद असल्या कारणानं मी काम करतो. आणि मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आंध्रा जो पाण्याचा प्रकल्प केला, ह्या प्रकल्पामध्ये धरण उशाला
आणि कोरड घाशाला आमदार महेश दादांनी पाणी आम्हाला आणलं तळवड्यापासून चरवलीपर्यंत. या प्रशासनाच्या गलथान कारभारामुळं आम्हाला आमच्या माय भगिनींना रात्री 1 वाजता रात्री 3 वाजता पाणी भरावं लागतं. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आम्ही सगळ्यात पहिला प्रश्न जर कुठला सोडवणार आहे, चारही नगरसेवक आम्ही वज्रमुठीप्रमाणे एकत्र राहणार आहेत. भविष्यात विजय निश्चित आमचाच आहे. आमचं पॅनेल आम्ही एकदम स्ट्रॉंग बनवलेलं आहे. आम्हाला थोडी अडचण होती, प्रवीण शेठ बीजेपी मध्ये आलेले आहेत. आमच्या वर्णेकरताईच्या मिस्टरांनी वर्णेकरताईंनी अनेक वेळा निवडणूक लढवलेली आहे. एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे. आमची नवीन भगिनी, हिचं वय अगदी मला वाटतं 30ही नसेल, तिचं नशीब भाग्य एवढे बीजेपी मध्ये उमेदवारी मिळवायला 60 वर्ष घालवावे लागतात काय. पण हिच्या नशिबानं हिच्या सासऱ्याचं असलेलं योगदान, सासऱ्यांनी प्रत्येक वेळी लढवलेल्या निवडणुका, समाजासाठी केलेलं काम आणि तिच्या मिस्टरांनी पण केलेलं काम खऱ्या अर्थानं या ठिकाणी कामी आलेलं आहे. खरं तर आज या प्रभागामध्ये ह्या माता भगिनींना खऱ्या अर्थानं आम्ही जी पाण्याची अडचण आहे, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न पाण्याचा आम्ही प्रथम सोडवणार. मी ज्यावेळी 2007 सालापासून 17 सालापर्यंत ज्या नगरसेवक होतो, माझ्या कुठल्याही माय भगिनीला रात्री 10 वाजल्यानंतर पाणी भरायला लागलेलं नाही. यांना निश्चितपणे वेळेत पाणी देणार आहे. माझ्या माय भगिनींना वेळेत पाणी न मिळाल्यामुळं सगळ्यात मोठी अडचण त्यांचं स्वास्थ्य खराब होत आहे आणि दुसरा दिवस त्यांचा योग्य प्रकारे जात नाही. खरं तर वाईट जातो दुसरा दिवस. माणसाला झोप जर नसेल तर माणसाला शांती आणि स्वास्थ्य नसतं. बरोबर बापू, तुमची खरं तर सविस्तर मी 1 तासाची मुलाखत नक्कीच घेणार आहे, कारण मुद्दे तुमच्याकडे भरपूर आहे. एक शेवटचा प्रश्न, 16 तारखेच्या निकालाचा तुम्हाला काय विश्वास वाटतो? 16 तारखेचा गुलाल आमचाच आहे. 16 तारखेचा विजय उत्सव निश्चितपणे आम्ही साजरा करणार आहे. आमचं पॅनलच एकदम स्ट्रॉंग आहे आणि सगळ्यात म्हणजे आम्हाला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो, ही निवडणूकच माझे तरुण असतील, माझे ज्येष्ठ नागरिक असतील आणि माझ्या या माय भगिनी असतील, आमच्याकडे 23,000 मतदान माझ्या माय माऊलींचं आहे आणि 19,000 पुरुष गटाचा आहे. माझ्या 23,000 आणि हे पुरुष गट आणि हे तरुणाई निश्चितपणे आम्हाला विजयी करणार आहे आणि लोकांनीच निवडणूक हातात घेतलेली आहे. त्यामुळे विजय हा आमचा निश्चित आहे. 16 तारखेचा गुलाल आमचाच आहे. खरं तर विजय हा आमचा निश्चित आहे, असं शांताराम बापूंनी विश्वास व्यक्त केलेला. व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास हिवराळेसह मी लक्ष्मण दानखिळे, आपला आवाज.